स्वागत आहे आपलं मेघधरा चॅनलमध्ये। इथे मी 15 घरांची चेन बनवलेली आहे। तर पुढे आपल्याला यातील 3 चेन आणि खालील चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे। परत आपल्याला इथे 3 चेन बनवायचे आहेत, खाली 3 चेन सोडायचे आहेत आणि हाफ क्रोशिया बनवायचा आहे। सेम पुढेही 3 चेन खाली सोडायचे आहेत आणि हाफ क्रोशिया बनवायचा आहे। आणि साईडच्या या चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे। साईडची 3 चेन बनवायचे आहेत। पुढे सेम असेच चेनच्या मध्यभागी हाफ क्रोशिया बनवायचा आहे। सेम पुढेही 3 चेन, मध्यभागी चेनच्या हाफ क्रोशिया, असंच बनवत जायचं आहे आणि आपल्याला ही तोरणपट्टी तयार करायची आहे। अशीच बनवून ही आपली तोरणपट्टी तयार झालेली आहे। तर इथे साईडचे 2 घर सोडायचे आहेत आणि तिसऱ्या घरामध्ये इथे आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे। चेन बनवायचे आहेत 1 2 3 4 5 6 चेन, त्यानंतर 7 8 9 10 11 12। तर 1 2 3 4 5 6व्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे। त्यानंतर पुढे आपल्याला वरती 6 चेन द्यायचे आहेत। सेम इथे वरती आपल्याला हे जॉईन करून घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे आपल्याला इथे 10 चेन द्यायचे आहेत। एकूण 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10। या 10 चेन बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला या गोलमध्ये चेनच्या इथे आपल्याला या गोलमध्ये एकूण इथे आपल्याला 10 क्रोशिया बनवायचे आहेत। एक, त्यानंतर मध्यभागी चेन द्यायची आहे, परत दुसरा, परत चेन द्यायची आहे, परत तिसरा, मध्यभागी चेन, परत चौथा, एक 2 3 4 5 6 7 8, हे 10 क्रोशिया बनवून झाल्यानंतर पुढे आपल्याला सेम याप्रमाणेच या पण साईडला आपल्याला 10 चेन बनवायचे आहेत। या 10 चेन सेम इकडे आपल्याला इथे जॉईन करून घ्यायचं आहे। हे यानंतर पुढे आपल्याला
ह्या 10 चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया प्रत्येक चेनमध्ये बनवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 क्रोशिया बनवून झाल्यानंतर इथं आपल्याला 1 2 3 चेन द्यायचे आहेत आणि या चेनच्या घरामध्ये इथे खाली आपण चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. त्यानंतर पुढील चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवायचा आहे. त्यानंतर परत आपण 1 2 3 खालील चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. परत समोरील चेनच्या घरामध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. सेम पुढे 1 2 3 च्या घरामधून चेन काढून घ्यायची आहे आणि सेम पुढे 3 चेन खालील चेनच्या घरामधून चेन बनवून घ्यायची आहे. समोरील चेनमध्ये हाफ क्रोशिया बनवायचा आहे. असे एकूण आपल्याला इथे 9 चेनची घर बनवायची आहेत. अशी चेनची 9 घर बनवून झाल्यानंतर 1 2 3 4 5 6 7 8 9 त्यानंतर पुढील चेनमध्ये आपल्याला सेम 10 चेनवरती 10 हाफ क्रोशिया बनवायचे आहेत. हाफ क्रोशिया बनवून झाल्यानंतर आपल्याला पुढे इथे या चेनमध्ये चेन काढून घ्यायची आहे आणि इथे लोकर कट करून घ्यायची आहे. यानंतर पुढे आपल्याला साईडचे 4 आणि साईडची 4 अशी 4 घरं सोडून द्यायची आहेत आणि मध्यभागीच्या घरामध्ये आपल्याला लोकर जॉईन करून घ्यायचे आहे. सेम खालीलप्रमाणेच आपल्याला इथे विणायचं आहे. एक 2 3 4 5 6 त्यानंतर 1 2 3 4 5 6 6व्या चेनमध्ये आपल्याला हाफ क्रोशिया बनवून घ्यायचा आहे सेम खालीलप्रमाणेच. त्यानंतर परत 6 चेन बनवायचे आहेत. वरील या घरामध्ये आपल्याला सेम हे जॉईन करून घ्यायचं आहे. त्यानंतर पुढे आपल्याला एकूण 10 चेन बनवायचे आहेत. त्यानंतर सेम वरील प्रमाणे या गोलमध्ये आपल्याला एकूण 10 क्रोशिया बनवायचे आहेत. मध्यभागी चेन हे 10 क्रोशिया बनवून झाल्यानंतर सेम आधीप्रमाणेच आपल्याला इथे 10 चेन द्यायचे आहेत. चेन बनवलेला इथे सेम ह्या घरामध्ये आपल्याला आणून इथे जॉईन करायचे आहेत. सेम वरील प्रमाणेच आपल्याला ह्या 10 चेनमध्ये 10 हाफ क्रोशिया बनवायच्या आहेत.
हे 10 क्रोशे बनवून झाल्यानंतर सेम खाली आपल्याला वरती ते 3 चेन द्यायचे आहेत आणि चेनमधून चेन काढून घ्यायची आहे. सेम पुढेही असे एकूण आपल्याला 9 चेनची घरं बनवायची आहेत. एक 2 3 4 5 6 7 8 9 चेनची घर बनवून झाल्यानंतर पुढे सेम आपल्याला या चेनच्या घरामध्ये एकूण 10 घरामध्ये 10 क्रोशिया साईडची बनवून घ्यायचे आहेत. झाल्यानंतर इथं आपल्याला सेम मागीलप्रमाणे तिथं लोकर कट करून घ्यायची आहे आणि जॉईन करून घ्यायचं आहे. या 3 स्टेप सुरुवातीच्या बनवायच्या आहेत. त्यानंतर 4 परत 5 6 परत 5 परत 4 परत 3 असंच बनवत विणायचं आहे. मध्यभागी परत 4 परत 3 परत 4 आणि हे पार्ट आहेत ते जोडून घ्यायचे आहेत. पूर्ण या बाजूचे मी जोडलेले आहेत. याप्रमाणे खालील राहिलेले पण आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. अशी सर्व बाजूने बांधून झाल्यानंतर हा पडदा तयार झालेला आहे. पहा, आवडल्यास शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.